My father is a driver. My father is a laborer. My father is farmer. My father is flower vendor. My father is fisherman. काही दशकांपूर्वी जेव्हा बहुतांश लोक अज्ञानाच्या अंधकारात होते, या काळोखातून लोकांना बाहेर काढून त्यांच्यात शिक्षणाच्या प्रकाशाचा प्रसार करण्याची मोहीम श्री प्रभाकर नारायण पाटील यांनी हाती घेतली. भाऊ प्रभाकर पाटील यांनी अनेक कोएसो सारख्या शाळा बनवल्या दादांनी आणि भाऊंनी, आणि गरिबांची मुलं कशी शिकतील, ही चळवळ कशी चालेल हे त्यांनी खऱ्या अर्थाने केलं. आणि त्यांना एक आदरांजली म्हणून भाई आमदार जयंत पाटलांनी PNP एज्युकेशन चालू केलं. मग तुमच्यातल्या अनेक जणांना माहिती आहे, काहींना माहिती सुद्धा नसेल की भाईंची आजी ही एक मुख्याध्यापिका होती. अक्षरशः ढेरण काडीतनं त्या पोहत जायच्या आणि मुलांना जाऊन शिकवायचं, यांचा एवढा त्यांचा ध्येय होता शिक्षणासाठी. आज PNP एज्युकेशनमध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार विद्यार्थी शिकतात, अभ्यास करतात, आणि अनेक ठिकाणी इंग्लिश मीडियम्स पण आहेत, आपल्या मराठी मीडियम्स पण आहेत, कॉलेज पण आहे. कुठेही आपण डोनेशन घेत नाही आणि कमी खर्चात ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवतो. जर त्यांनी ठरवलं असतं, म्हणजे भाईंनी किंवा चित्रलेखा ताईंनी, तर ह्या शाळा त्या पनवेल किंवा मुंबई किंवा शहरात उघडल्या असत्या. पण त्यांनी ते तसं न करता ग्रामीण भागात ह्या शाळा उघडल्या, जेणेकरून प्रत्येक मुलगा इंग्रजी शिकलाच पाहिजे. इथे फॅसिलिटीज पण खूप होते, तसे आमच्या गावा ठिकाणी काहीच फॅसिलिटीज वगैरे काहीच नव्हते एवढे. मग इथे खूप छान वाटायचं, क्लासरूम्स वगैरे पण खूप छान होते. आणि ॲटमॉस्फिअर स्कूलचं माइंड ब्लोईंग. 13 वर्ष मी एकदाही असं बोलले नाही घरी जाऊन की मम्मा आज स्कूलमध्ये खूप कंटाळा आला. नेहमी मी हेच बोलायचे, मम्मा आज मी ते केलं, आज मला टीचरनी ना गालावर स्माइली दिली. म्हणून अजूनही असं वाटतं की अभ्यास करू शकतो, मजा येते. So we focus on the quality of education. The quantity doesn't matter here. आता म्हणलंच, मी जसं म्हटलं की सायंटिफिक लँग्वेजमध्ये रट्टा कसा मारावा, तर हे मला माझ्या सायन्सच्या टीचरनी, पूनम वांद्रे टीचरनी, त्यांनी तर माझा बेस एकदम असा पक्का केला की असं रट्टा मारण्यासारखं वाटतच नव्हतं. लाईक मी माझी स्वतःची लँग्वेज अशी एक सायंटिफिक वेमध्ये तयार झाली. पब्लिक स्पीकिंग नाही जमत, शिकलो, ट्राय केलं, टीचरनी एनकरेज केलं, आणि ती स्टेज स्पिरिट मला PNPने दिली होती. PNP नाट्यगृहामध्ये माझी फर्स्ट अँकरिंग झाली. आणि स्कूलही सगळ्या मुलांनाही सपोर्ट करते. छोट्या छोट्या गावातल्या मुलांना सायकल्स वगैरे देते, लांबून येतात त्यांना. We have distributed cycles to 25,000 girls in rural areas in Maharashtra who walk long distances to school. We have given tabs to children during COVID. We have given scholarships to close to 2,000 children. Personally, most of the children I have adopted. चिवताई, मला तर खूप वेळा असं मी त्यांच्याकडे गेली की मला स्पोर्ट्ससाठी कपडे पाहिजेत, शूज पाहिजेत, त्या गोष्टीला सुद्धा ताई मला दिलं. कुठली गोष्ट नाही ना त्या बोलल्या, मला ताई स्पोर्ट्सचं किट पण ताई दिलं. Ma'am has distributed so many benches all over, even not only in Maharashtra, even in Pondicherry. Ma'am has distributed recently so many benches. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कोणाला काय कमी आहे, कोणाला कशाची कमतरता आहे, हे मॅडम बघत असतात. त्याच्यामुळेच आम्ही मोटिवेट झालोय. एक बार ऐसे हो गया था स्कूल में कि आई वॉज फील सिक, बहुत बीमार हो गई थी मैं. तो आई वॉज इन 9th स्टैंडर्ड एंड आई स्टार्टेड क्राइंग. इतने बड़े होकर भी मुझे बहुत रोना आ रहा था. शर्मिला टीचर मेरे पास आए एंड शी हग्ड लाइक माय मम्मा, और उस वक्त मुझे इतना रिलैक्स फील हुआ उनको हग करके. लाइक आई फॉरगॉट एवरीथिंग एंड आई जस्ट हग हर, और मैं उनके साथ ऐसे रोने लग गई. I used to live in South Africa, and from 7th standard I was in PNP Holy Church. I never used to understand Marathi, and the students, they used to speak in Marathi, and I used to really feel dumb. So the teachers used to come to me, they used to talk to me like a friend. और निसर्ग टीचर basically taught me discipline. बड़े बाल करे
तो शी यूज्ड टू टाई अस पोनी। फिर हम लोग भी जानबूझ के मतलब नहीं काटे थे बाल और छाते जैसे लाइक सबके पोनीज और एक अलग बनता था भाई। म्हणजे टीचर्स असे होते की दुसरी आई। कबड्डी असायचं, आमच्यासोबत लागलं तरी पण आम्ही खूप त्यांना हरवायचोच। तर मग त्यामध्ये एक मुलगी होती 10वी 12वीची, आम्ही 8th स्टँडर्डला काहीतरी असेल, तर तेव्हा मी रेडला गेले आणि तिला डायरेक्ट उचलून फेकलेले। तो मला दंगल गर्ल बोलायचा। मैं सबको बोलता था कि नहीं अपन अभी होमवर्क नहीं करेंगे और मैं अकेला करके जाता था, सब लोग बाहर और मैं अंदर। पनिशमेंट काफी सही होता था कि आप कुर्सी बन जाओ, हाफ कुर्सी, और उसी पोजीशन में रहना है आपको। हमारे बैक इतनी पेन होने लग जाती थी तो एक दूसरे को पुश करने लग जाते थे। फिर नेक्स्ट जो फ्रंट पर्सन जो होता था वो आगे की तरफ गिरने लग जाता था और जैसे वो गिरता था हम हंसने लग जाते थे। मी माझ्या बॅचचा सर्वात मस्तीखोर मुलगा होतो। जसं की आमच्या जेव्हा 10th चा फेअरवेल होता, आम्ही सगळ्या बॉयजनी डिसाईड केलेलं की काहीतरी तुफानी करून जावं इकडनं। मग आम्ही जे आमचे क्लासरूम्स होते, काही बेंचेसचे स्क्रू काढून ठेवलेले। मला माहिती आहे की माझ्या लाईफची जी बिल्डिंग आहे ती मोठी होणारच, कारण माझा जो पाया है तो PNP होली चाइल्ड स्कूल ने बनवला है। स्कूल से जाने के बाद भी सदाब मैम मेरे कांटेक्ट में है और हर कोई प्रॉब्लम आती है, हर कोई सिचुएशन मेरे साथ कुछ इश्यूज होते हैं तो मैं उनसे शेयर करता हूँ। एक मेरी सेकंड माँ के जैसी ही है वो। त्यापैकी काही आज नेव्ही ऑफिसर्स आहेत, काही पोलीस आहेत, तर काही अब्रॉडमध्ये जाऊन शिकतायत, काही डॉक्टर झालेत, वेगवेगळे ऑफिसर्स झालेत। तो मैं आज यहाँ पे इंडियन नेवी में हूँ तो इसके पीछे मेरे स्कूल का बहुत बड़ा हाथ है, क्योंकि वहाँ से मैं कबड्डी खेला, मैं डिस्ट्रिक्ट लेवल तक चला गया। एक स्पोर्ट्स के कारण मैं आज नेवी में आ पाया हूँ। I feel proud of myself that today that I was a student in the school and now I'm a teacher in the school. I want to become a scientist in chemistry field and I'm working towards it. सो मी आता फॅशन डिझायनर आहे आणि अपकमिंग फ्युचरमध्ये मी विचार करते की मी एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर बनावं। I have my partner and we are deciding to go for the business import export. Now we own 2 companies out of India. So at PNP Education, we encourage that as they grow their skills, as they improve, they are also becoming good human beings and happier people who can give happiness to others. हे आम्हाला बघायचं। My aim is to become a good dentist in Alibag and provide good smiles to my patients. मला अजून पुढे जाऊन एरोनॉटिक इंजिनिअरिंग परस्यू करायचं। जसं APJ अब्दुल सरांनी सॅटेलाइट्स बनवले तसे मला बनवून त्या देशाची सेवा करायची। मी आज पोलीस कॉन्स्टेबल झाली आहे। मला इथेच थांबायचं नाही आहे, पण मला लोकांच्या हितासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ह्या जनतेसाठी मी स्वतःला अर्पण करते। बट एक थैंक यू बोलूँगा मैं चित्रलेखा मैम को कि जो मैम ने जो ये मीटअप रखा है ना, थैंक यू मैम उसके लिए। और मैं दोस्तों को बोलूँगा यार बहुत याद आ रही है तुम लोग की, बस जल्दी से मिल जाओ। अरे बस हो गई ये बातें, चलो अभी बहुत एंजॉय करना है, लेट्स गो। रियुनियन आत्ताच तर फेअरवेल पार्टी झाली होती ना, परत पार्टी? काय करायचं ते करू दे, मज्जाच आहे रे तुमची। तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी। हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय। बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी